दिसतोय का? काय जरा मेकअप चालू होता. हा तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन पार्ट नाही हा तुमचं ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत केलं तुम्ही काल, पण पार्ट 2 मध्ये तुमचं परत स्वागत आहे. पार्ट 1 मध्ये आपण काल रात्री मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, मी जशा प्रकारे बोललो तसं काहीच केलं नाही. आपण रात्री कुकिंग वगैरे व्हिडिओ दाखवले नाही, कारण लोकेश म्हणला खायच्या वगैरे गोष्टी एक्सपोज नका करू आपल्या, आपण काय खातोय काय करतोय. सो मग त्या नाही केलं शूट. तर आज आपण सकाळी तुम्हाला मी उठल्या उठल्या जो व्ह्यू दाखवला तो तुम्ही बी याच्या पुढे टाकतो, तुम्ही बघा. सही येणार हा दरवाजा तो बघितला ना आपण समोर कसा व्ह्यू होता तो. तर तो व्ह्यू आता आपण पूर्ण एक्सप्लोर करायला चाललोय, कारण आता आपण इथून पुढे लोकेश वगैरे आवरून झालं, वॉटरफॉलला जाणार आहे. आणि मग आता तुम्हाला विला तर नाही दाखवू शकत, कारण ज्या विलाला आलतो आम्ही रात्री, आमच्या संग असा किस्सा झाला, विलाच गळायला लागला. त्याचा खालचा जो फ्लोर आहे हॉल मधला, जो रात्री आपण बसलो होतो, पूर्ण गळायला लागला. आणि वरच्या 2 रूमचं तर एक्सप्लोर मी तुम्हाला काल रात्रीच दिलता टूर. तर त्याच 2 मेन रूम होत्या जिथं आम्ही थांबलो, मजा केली. आणि रात्री असे किस्से घडले नाही तुम्हाला सांगू शकत नाही मी, कारण AC मुळे सगळ्यांची वाट लागली होती, सगळ्यांची माझी टायरचीच लागली होती. ह्या दोघांना तर काही झोपून गेलते, कारण लवकर झोप आलती. आपल्या इथं छोटासा वॉटरफॉल पण आहे तिथे. आपण आहे ना आता तुम्हाला पूर्ण विलाचा एक मस्त टूर देतो. आधी आम्ही दोघं जण फ्रेश होतो, मग तुम्हाला विलाचा टूर देतो. तर मी आता समोरचा व्ह्यू बघितला, एकदम मस्त आहे, आभाळ आलेले. तुम्ही परत एकदा बघा, फ्रेश वाटतं रे. असं काही उपाय राव म्हणून शर्ट काढलाय भाऊ आणि शर्टच घेऊन हळू हळू हळू. मी तुम्हाला आता एक विला टूर देतो छोटासा, कारण आपण इथून निघतोय. मी तुम्हाला आधी विलाची बॅक साईड दाखवतो. ही पूर्ण बॅक साईड आहे, इथं गार्डन आहे, इथं वॉकिंगला वगैरे छोटीशी जागा दिली आहे त्यांनी. हा झोका, इथे फ्रंट साईडला छोटी छोटी झाडं लावली. तुम्ही रात्री दाखवलेली गोष्ट बघू शकता, एकदम भीती वाटत यायची. आणि ही समोर झाड आहे, हा एकदम मेन एंट्रेन्स आहे आपल्या विलाची. इथून आतमध्ये गेल्यावर तिथे किचन वगैरे सगळ्या गोष्टी मी विला दाखवतो तुम्हाला. इथून आतमध्ये गेलो की अशी विला हा पूर्ण खाली. इथं TV आहे गाईस, इथं पाण्याची त्यांनी सोय वगैरे सगळी दिली, फ्रीज, भांडी वगैरे. हा किचन, वॉशरूम, हे रूम आहेत. आणि जे वरचे रूम तर तुम्ही रात्रीच बघितले. आणि या दरवाज्यातून पण एकदम क्लास व्ह्यू होतो गाईस. हा व्ह्यू होतो या रूम मधून. आणि इथं दादा वगैरे तायर थांबलेत, त्यांची निघायची तयारी चालू आहे. लोकेश गाडीत जाऊन बसलाय. विला एकदम मस्त होता, पण रात्री इथे थोडं पाणी गळतीमुळे प्रॉब्लेम होता. तुला काय वाटतं विला कसा होता? चांगलं, पाणी कुठं गळलं? पण तुला काय वाटतं कसा होता? हा नाही, विला चांगला स्टे साठी मस्त आहे. हा, तर मी येऊ शकतो लोणावळ्यात. त्याची मी लोकेशन टाकेल इथं खाली. ते महाग गेस्ट रूम आहेत. तर आपण तिथे फ्रेश झालो. सगळ्यात भारी गोष्ट तुम्ही तिथे हे बघू शकता, काय म्हणता, छोटासा तलाव आहे, मी दाखवतो. इथे बघा, विलाची बॅक साईड सगळ्यात मस्त जागा आतापर्यंतची. इथे एकदम क्यूटचा तलाव आहे. आणि इथून आपली एंट्री आहे, जसं दादाने तुम्हाला रात्री दाखवलं, कारण रात्री मोस्टली त्यामध्ये दिसत नव्हतं अंधारामुळं. आणि हा आपला पूर्ण विला. हा विला आहे. मागं गेस्ट रूम हे एकदम मस्त केलंय, टायरांनी वर चढायचं,
या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी. आपण गाडीत जाऊन बसू, निघू. लोकेशला गेट उघडा ना. ताकद आहे काल आहे. नव्हतं उघडत. ते बघ बस का कळलं का? गेट उघडा ना. भिजला तर आता सगळा तो, त्याला गेट उघडा ना. जाऊ का पकड रे. जाऊ ना, कष्ट बघू ना 10 मिनिटं काय करतोय अजून. एकटा भिजते त्यामुळे ए उघडलं भाई, उघडलं. ताकद आहे, इज्जत आहे भाई. उतरलं नाही की उघडलं तिने. गाईज आता हम चार रेले वॉटरफॉल को. आता आपण चाललोय वॉटरफॉलला. आपण वॉटरफॉल पण बघू. अरे मशीन केवढ्या मोठ्या रात्री होत्या का रे? होतं की मशीन नव्हतं माझ्या. गाईज आता आपण काय जाऊ. होती? आज जरा मस्त दिसतंय. निघू आपण. व्ह्यू दाखवलं. एखाद्या मस्त छोट्या दुकानावर थांबलोय आपण वडापाव आणि भजी खायला. आपण इथं भजी खाऊ. दादाने काय सांगितले? कांदा भजी आणि सगळ्यांना वडापाव झाला, तुला भजी पाव सांगितलं. नाही, आपण भजी पाव खाऊ. दिसती पण. कसं आहे व्लॉगिंग आमचा. हे का भजी पाव मस्त पावसाळ्याच्या वातावरणात तिथं मस्त दादाने आपलं कणसाचं आहे वाटतंय. कसं आहे, चांगलं आहे का दादा? हा ना मस्त. तू रात्री पण लय मध्ये केल्या मार खाशील. पाव कसा घ्यायचा? पावसाच्या वातावरणात अजून काय पाहिजे मित्रांनो? बरोबर आहे का नाही? 4 पोरं, 4 मित्र आणि पावसाचं वातावरण, एक भजी आणि एक चहा. त्यांना पोरगी लागत असेल तर हे सगळे तुझ्यावनी नसतात ना. दोन हात खाऊ मग भेटू आपण. दाबा गाईज झालेलं आहे खाऊन. आपण इकडनं निघू आता डायरेक्ट. गाईज तिथं आपल्याला एक सबस्क्रायबर भेटले. सबस्क्रायबर आता ते आपल्याला 1 मिनिट ते सबस्क्रायबर ते सबस्क्राईब करतात आपल्याला. या दादाच्या स्टॉलवर या. लोणावळा रोडने जाताना येतात. आपण इथून पुढे निघू. विलास म्हणतोय धबधब्याला जाऊ. धबधब्याला जाऊ पुढे. Guys, आपण आता तिथून निघालोय खाऊन. नाही guys, थांबा. आपण तिथून निघालो होतो खाऊन. तर तिकडनं एक हडपसरचे एक कोणतरी दादा आले. त्यांनी ब्लॉग शूट करताना विचारलं ब्लॉगर वगैरे का. त्यांना पसंत आवडले, आपले फॅन झाले, सबस्क्रायबर भेटले आपल्याला. त्यांनी सबस्क्राईब केलं आपल्याला तिथे समोरच. आणि त्यांनी ते वडापाव वगैरे भजी टेस्ट वगैरे खूप मस्त आहे. लोणावळा म्हणजे लोणावळा वाडेश्वरला जाताना नाही, वाडेश्वरला जाताना मधल्या रोड मध्ये. अरे जरा हासके लुताळे. अरे मला बोलायचं वाडेश्वरला जाताना मध्ये आहे. दुकान आहे, छोटीशी टपरी आहे. तिथं नक्की जावं 1-2 जणांनी. त्यांना पण भारी वाटेल. आता ह्या गोष्टीवर तुम्ही पण सबस्क्राईब करा. 350 वेगळे करा काहीतरी कुठे सबस्क्राईब. या वर्षातला गोल आहे. तुम्ही पटपट सबस्क्राईब करा. आपण अशाच मस्त मस्त 300-400 लोक बघतात ते पण सबस्क्राईब कोण करत नाही. तुम्ही सबस्क्राईब करा. सपोर्ट दाखवा मराठी माणसाला. सबस्क्राईब करायला बघा. बाहेरची लोक करतात ते येऊन. त्यांनी केलं समोरासमोर. त्यांनी प्रोत्साहन देतात ते आम्हाला. त्यांच्यामुळे भेटते आम्हाला प्रोत्साहन. आणि तुम्ही तर आपली लोक येतो. चला आता आपण धबधब्याची मजा घ्यायला जाऊ. चला हॅडब्रेक कोल्हापूरला काढायचं आहे. मस्ती मस्ती जरा एक्साइटमेंट. गाईज आपण चाललेलो आहे धबधब्याला. ऍडव्हेंचर. आणि इथं पाऊस वगैरे चालू झालेला आहे. फुल ठिकाणं चालू आहे. अपन इधर पुढे जाऊ धबधब्याला. कहीं हम लोग चलते हैं उधर धबधबे. आई थिंक उधर जाने के लिए जगह ही नहीं है. कहीं उधर जगह ही नहीं जाने के लिए. अरे चल ना जाते. थोड़ा बहुत देखते हैं ना उधर. चलो चले चल. गाईज हा ट्रेक आहे. इथून हे बघा गाईज तिथे. आई तुम्हाला एक मस्त व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ तरी काढला असता आपल्याला स्टोरीला. आईस तिकडनं जाऊ. पूर्ण भिजलोय. आता काय करू पण शकत नाही आपण भिजलोय तर. हम लोग चलते हैं वहाँ पे. गाइस
काय माहिती त्याला भिजायचं नाही. इथं छोटासा धबधबा आहे हा. काहीच पोचलो धबधब्या. दादू आईला दादाला काटा लागला काहीच. येस गाइस धबा 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 धबा. गाइस हम लोग पहुंच गए धबधबे के बहुत करीब से. ये पानी देखो किधर जा रहा है गाइस. उधर नीचे जा रहा है. अरे टायर आ गया अभी तो. बहुत सही लग रहा है. कसं वाटते दा भाई. ले क्रेजी वाटते दादा बघायला. कैसा लग रहा है दादा तेरे को. ठंडा ठंडा फुल फुल. अभी कल सुबह पता चलेगा. मस्ती गिर गई. आमची जिरली ते उद्या समजेल. गाइस फोन मध्ये ना कॅमेरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे तिथे. नाही फोन तो आयफोन वॉटरप्रूफ. एकदम मस्त वाटतं इथे. पूर्ण भिजला. आणि तुम्हाला एक मध्ये दाखवतो तिथे बघा ना. काय तिथे हे पूर्ण गुफा टाईप वाटते आतमध्ये. आणि छोटे मोठे वॉटरफॉल खाली असं वाटतं कोणा तर राहतंय तिथे. गाइस खूप मस्त दिसतंय ते. पोळं नाही मधला. व्ह्यू तर एकदम मस्त आलाय. गाइस तुम्हाला सांगतो दादा आणि तायर जरा अलग ही जगह चले गए. गाइस वो देखो किधर चले गए कोने में. यहाँ पे वाटरफॉल है. वहाँ पे गए. अभी हम भी उधर चलते हैं. ठीक आहे ना. नको एवढं मला पुढे काय दे तुम्हाला. नको रिस्क नको. गाइस दादा बोलतोय तिकडे जायचं. गाइस एवढं वरती जागा आहे ना. माझं म्हणणं आहे तुम्ही घर सोडा. बाहेर फिरायला निघा.